नेहमी नेहमी उशिरा येतो हा मुलगा. गुरुजी 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 काय करतोयस? माझ्या धोत्रात काय शिरतोयस? धोत्रात नाही गुरुजी, तुमचे चरण स्पर्श करतोय. असो असो, पण तू असा उड्या का मारत आलास बरे? मोरू पण असाच उड्या मारतो. अरे पण मोरूची कॉपी कशाला करतोस? नाही करणार. मागच्या वेळी त्याची कॉपी केली आणि त्याच्याबरोबर मी पण फेल झालो. आता मी पप्पूची कॉपी करणार आहे. अरे नाही रे नाही बंडू, अरे कॉपी करणंच मुळात चुकीचं आहे. नाही गुरुजी, कॉपी करताना पकडलं जाणं हे चुकीचं आहे. बंडू, अरे पण असं दुसऱ्या मुलांचं बघून लिहायचंच कशाला? अहो तुम्हीच म्हणता ना हुशार मुलांकडून काहीतरी शिक म्हणून. अरे शिक म्हणजे त्यांच्याकडून चांगले गुण घे. आता त्यांची उत्तरं बघून लिहिल्यावर चांगलेच गुण मिळणार गुरुजी. बंडू वरे, तू स्वतःचा अभ्यास का नाही करत? माझाच अभ्यास करायला मी काय एखादी ऐतिहासिक घटना आहे का? अरे हे तसं स्वतःच म्हणजे तू अभ्यास का नाही करत? सचिन तेंडुलकर शेती करतो, पण तो तुझ्यासारखी माती पण करत नाही. मग तो काय करतो? तो चांगला क्रिकेट खेळतो. मग मी पण खेळायला जाऊ? नको, तू खेळायला लागलास की डायरेक्ट भावनांशीच खेळतोस. नाही गुरुजी, आजकाल भावना सुद्धा माझ्याशी खेळायला टाळते. त्यामुळे माझा डॉक्टर हा खेळ बंद आहे. बंडू, अरे लाज नाही वाटत तुला डॉक्टर हा खेळ खेळायला? त्यात लाज काय वाटायची? संप करून पेशंटच्या जीवाशी खेळायला डॉक्टरांना लाज वाटत नाही. मग मला डॉक्टर खेळायला कशाला लाज वाटायला पाहिजे? बरोबर आहे तुझं. अरे पण वेड्या, अभ्यास करून डॉक्टर बन. नाही गुरुजी, मी मोठेपणी पेशंट होणार. पेशंट? हो, सगळेच डॉक्टर झाल्यावर तपासणार कोणाला? जाऊ दे डॉक्टर, जाऊ दे डॉक्टर, जाऊ देत, दुसरं काहीतरी बन. हो, मग मी डाकू बनू. काय बनू? डाकू. डाकू? मग आता कोण आहेस? गुरुजी, म्हणजे डाकू बनून तू करणार काय आहेस? मी खासदार होणार. त्यापेक्षा अभ्यास कर आणि चांगले मार्क्स मिळव. नाही ते काय मी मिळवीनच हो, पण तुम्हीच मला कॉपी करून देत नाही ना. अरे कारण कॉपी करणं चुकीचं आहे. चोरी करण्यासारखं आहे ते. चोरी कोणी सांगितलं? तुम्हीच ठरवता. माझं मी नाही ठरवलेलं रे, हा साधा कॉमन सेन्स आहे. गुरुजी, मला मूर्ख बोलू नका. अरे नॉनसेन्स नाही, कॉमन सेन्स म्हणालो मी. हा हा हा. हा, हा. इंग्लिश येतं म्हणून काय वाटेल ते बोलणार काय तुम्ही? मला सुद्धा ABCD येतं, पण मी इंग्लिश मध्ये बोलतो. तुला फक्त ABCD ही 4च अक्षर येतात, आणि या 4 अक्षर तशी कितीशी वाक्य बनणार आहेत? बनतील गुरुजी. त्यापेक्षा इंग्रजी शिक. अच्छा, म्हणजे इंग्रजांची कॉपी करायची? अरे शिकणं म्हणजे कॉपी करणं नव्हे रे. आता काय बोलणार? पप्पूच्या उत्तर पत्रिकेत बघून काही शिकून लिहायचं म्हटलं तर ती तुम्हाला कॉपी वाटते. कारण ती कॉपीच आहे. अहो काय ते ठरवा नक्की. कालची उतरली नाही काय? कानफाड फोडेन. मग मी फळा फोडीन. काय सारखं सारखं घाबरवतोस रे? फळा फोडेन तेवढं सांगतोय. कधीपासून कॉपी करू नकोस, कॉपी करू नकोस. ऐकत नाही माझं. सारखे धमके देतो. आता ऐकशील ना माझं? चल तिकडे जाऊ. बरं This not fair. CD. ICD? मला पण इंग्लिश येतं गुरुजी. तुझ्या जवळच ठेवते, नाही तर वर्गातली मुलं भलतच काहीतरी भाषा शिकतील. स्वतःच्या मनाची उत्तरे लिहित जा यापुढे उत्तर पत्रिकेमध्ये. पण माझ्या मनाची उत्तरं ही उलट उत्तरं असतात. मग तुमचा अपमान होईल. नाही होणार माझा अपमान. अरे स्वतःच्या मनाची उत्तरं म्हणजे अभ्यास करून स्वतःच्या मनाची उत्तरे लिहायची. अच्छा, हा. ठीक आहे गुरुजी. मग मी यापुढे अक्षूची कॉपी करीन. अक्षूची कॉपी का?
तुम्हीच म्हणालात ना स्वतःच्या मनाची उत्तरं लिही म्हणून. मग आता तिचं मन आणि माझं मन काही वेगळं आहे का गुरुजी? आमच्यात काही वेगळं राहिलंच नाही आता. बोला गुरुजी, बोला गुरुजी. गुरुजी बोला. येत आहे गुरुजी. गुड गुड गुरुजी येत आहे. बोला ना गुरुजी. बंडू Yes, yes, गुरुजी बोला. बावळट नाही. गुरुजी, काहीतरी राहिलंय असं तुम्हाला वाटत नाही? नाही, काही राहिलेलं नाही. नाही नाही गुरुजी बोला ना. नाही तो शब्द बोला ना गुरुजी. नाही नाही बोलणार. शी, एवढे पुरुषासारखे पुरुष असून बावळट बोलता? तुमच्यात आता काही ताकदच नाही राहिलीये. अरे स्वतःला मर्द समजता तुम्ही, मर्द, आणि असं पुळचटासारखं बोलता बावळट. बंडू बेंचोर. गुरुजी, आता कसं माझं मन प्रफुल्लित झालं. हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते. अहो गुरुजी, मीच काय, अख्खा महाराष्ट्र हा शब्द ऐकण्यासाठी आसुसलेला होता गुरुजी. अरे बेंचोर उभा करेन तुला, बेंचोर. घंटा गुरुजी. काय वाजली. आता मी चाललो गुरुजी. थांब बंडू थांब.